भारतातील एकूण संत्रा पिकाखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त म्हणजे 23% इतके क्षेत्र हे महाराष्ट्रात केंद्रित झालेले आहे. राज्यामध्ये जवळजवळ 1.61 लाख हेक्टर इतके क्षेत्र संत्रा मोसंबी लागवडीखाली आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा तसेच इतर जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे करून संत्रा व मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्यात संत्रा व मोसंबी उत्पादन जरी मोठ्या प्रमाणावर घेतले जात असले तरी प्राप्त परिस्थितीमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनाची विक्री ही प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठांमधूनच केली जाते. शेतकऱ्यांमध्ये बाजारपेठेचे अपूर्ण ज्ञान तथा संपर्क व नियोजनाचा अभाव यामुळे उत्पादकांना त्यांच्या मालाला, फळाला योग्य व कायदेशीर बाजारभाव मिळत नाही. सध्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये उत्पादक ते ग्राहक यामध्ये सुमारे 4 मध्यस्थ दलाल कार्यरत असतात. त्यामुळे उपभोक्त्यांना मिळणारे दर हे शेतकरी उत्पादकांना मिळणाऱ्या दरापेक्षा 4 पट अधिक दराने उपलब्ध होत असतात. मधला फायदा हा मध्यस्थाच्या खिशामध्ये जात असून मध्यस्थ अधिक संपन्न होत आहेत. परिच्छेद 200 वर्षांपूर्वी राजे रघुजी भोसले यांनी सर्वप्रथम संत्र्याची कलमे आणून त्यांचा प्रचार व प्रसार केला व अजूनही संत्रा लागवडीखाली जास्तीत जास्त क्षेत्र विदर्भातील अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यात असून आता याची इतरही जिल्ह्यांत काही प्रमाणात लागवड सुरू झालेली आहे. परिच्छेद कुठल्याही पिकाचे अथवा फळ पिकांचे निश्चित नियोजन व धोरण असावे लागले, ज्यामध्ये योग्य जातीची रोपे मिळणे आवश्यक असून त्यांच्यासोबत योग्य ते संपूर्ण तांत्रिक ज्ञान, जमिनीची निवड करण्यापासून तर पाणी देण्याच्या पद्धती व येणाऱ्या रोगाचा प्रतिकार करणे ह्या सर्वच गोष्टींबाबत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने नेमके संत्रा व मोसंबी बाबतीत या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या नाहीत. आजपर्यंत ज्या बागा टिकून आहेत किंवा लागवड सुरू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवाचाच जास्तीत जास्त वापर केला गेला. तुलनाच करावयाची झाल्यास 30-40 वर्षांपूर्वीचे द्राक्ष आठवले तर जाडसालीची आणि आत बिया असलेली द्राक्षे मिळायची. चवीला सुद्धा थोडीफार आंबट असायची. पण आता द्राक्षाच्या असंख्य अत्यंत सुंदर जाती तयार झाल्या असून त्यांनी जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा जगातील कुठल्या देशात कशा प्रकारची द्राक्ष आवडतात याची पूर्ण माहिती असून त्याप्रमाणे क्वालिटी तयार केली जाते. त्याचवेळी संत्र्याकडे पाहिल्यास कुठल्याही जातीचा नवीन प्रकार किंवा बाजारपेठेचा अभ्यास करून त्याप्रमाणे फळ तयार करण्यापर्यंत शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. स्टॉप.